ही विहीर जी होती शेतकऱ्यांनी पाठपुरावा केला होता 4 वेळा की धोकादायक आहे, याच्यावर कारवाई करा आणि पत्रव्यवहार केला होता. आता एवढं नुकसान झालेलं आहे, त्या म्हणजे त्याच्या मागे जबाबदार दोषी धरलं पाहिजे. दोषी तर धरलंच पाहिजे. नाही असं कसं होतं? त्यांच्या हलगर्जीपणामुळे जर कुटुंब एखाद्याचे उद्ध्वस्त होणार असले, सरकारच्या हलगर्जीपणामुळं सरकारनं कॉन्ट्रॅक्ट देऊन सरकार मोकळं झालं, परंतु काम करणारे त्यांनी काय परिस्थिती केली, तिथं का बाजूनं वळवला गेला, या सगळ्या गोष्टीकडे सरकारचं नियंत्रण शेवटी असतं. संस्था कुठली असू द्या, कुठलाही असू द्या, रोड करणारं सुद्धा सरकार पण असू द्या, पण कंट्रोल त्यांच्या सरकारी संस्थेचा आहे त्याच्यावरती. त्याचबरोबर कुटुंबाकडून हे सांगण्यात आले त्यांची आयु वाचली असते. जर ॲम्ब्युलन्स तिला तिच्यामध्ये सगळ्या सुविधा असतात, काय असतं, मला वाटतं आरोग्य मंत्रालयानं याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही लक्ष दिलं नाही, तुम्ही मंत्री होत आहे आणि तुम्ही प्रशासनावर जर अंकुश ठेवला नाही तर अशा घटना घडताय, मग सरकारला पुन्हा बदनाम व्हावं लागतं. आरोग्य मंत्र्यांनी आणि आरोग्य विभागानं तातडीनं इथून पुढच्या सुविधा तरी रस्त्यावरती असणाऱ्या ॲम्ब्युलन्स या ऑक्सिजन युक्त असल्या पाहिजे, सगळ्या सुविधा युक्त असल्या पाहिजे, याची काळजी आरोग्य मंत्रालयाने सुद्धा घेतली पाहिजे. कारण होऊन गेल्याच्या नंतर तुम्ही खडबडून जागे होता, पण त्यावेळेस आमचे माणसं गेलेले असतात. तुम्ही जागा सरकार होतं त्यावेळेस माणसं गेलेले असतात. याच अगोदर त्या विहिरीच्या संदर्भात जर विहिरीचा मालकच सांगतो मी वारंवार पाठपुरावा केला आहे, सरकारनं त्याच वेळेस लक्ष दिलं असतं, या कुटुंबाचा घात झाला असा पुढं तरी होऊ नये. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं आता 2 दिवसात आम्ही हे तिन्ही निर्णय घेतो. मग तो नसता मग मी माझ्या भाषेत सांगतो त्याला. प्रशासनातले सुस्त अधिकारीही याला तेवढेच जबाबदार आहेत. आता राज्य सरकारने या घटना टाळण्यासाठी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांबाबत काही कडक पाऊल उचलणं गरजेचं आहे. ठेकेदारावर अधिकारी सुस्त नाही झाले, मॉनिटरिंगचं काम प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचं असतं. सरकारच सुस्त झालं. ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे, तसा अधिकाऱ्यांवर होणं गरजेचं आहे का? कारण त्यांना पत्रावर केलं. अधिकाऱ्यावर कधीच गुन्हा दाखल होणार नाही राज्यात. अधिकारी सरकार मिली बघत, आमचे किती जीव चालले याच्याशी त्यांना नाही देणं घेणं, त्यांना नाही देणं घेणं त्याच्याशी. कारण त्यांना अधिकारी महत्वाचे. असे कितीतरी उदाहरणं दाखवेन मी तुम्हाला की ते अधिकारीच वाचवते. ते असं म्हणत नाही की ज्या मायबाप जनतेनं आपल्याला या सत्तेच्या गादीवरती खुर्चीवरती बसवले, त्याच्यासाठी जरा एक पुढचं पाऊल टाकू, असं सरकार अस्तित्वात येणं गरजेचं आहे राज्यात. आणि ते दाखवण्याची ताकद धमक या सरकारनं दाखवली पाहिजे. आमच्यासाठी जनता महत्वाची, अधिकारी महत्वाचा नाही. ज्या ज्या प्रशासनातल्या लोकांनी चुकीचं काम केलं त्याला घरीच पाठवायचं. ज्या दिवशी हे सरकार त्या भूमिकेत येईल ना, त्या दिवशी खरं जनतेचं सरकार आहे असं म्हणताय, ते अधिकारी वाचवतात. त्यामुळे ती अपेक्षा करणं सध्या तरी अवघड. 2 दिवसापूर्वी आला होता रोहित पवारांना पण सल्ला दिला पोषणाच्या बाबतीत. तुमचा सल्ला ऐकलेला दिसतोय का? म्हणजे ज्या पद्धतीने तो विषय या दुःखाच्या ठिकाणी नको आपण दुसऱ्या ठिकाणी घेऊया, कारण हे विषय अनेक वेगळे परंतु हे दुःख राज्यासाठी खूप मोठं दुःख आहे.